तर आज आपण बघणार आहोत झटपट दलियाची खीर कशी बनवायची। त्याच्यासाठी मी इथे बारीक दलिया घेतलंय, ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे। डायरेक्ट याची पण आपण खीर बनवू शकतो। मग आधी दलिया कुकरला शिजवून घ्यायला लागतो 2-3 शिट्ट्या काढून। पण एकदम क्विक बनवायचं असेल तर ती मेथड मी आता सांगते। याला मी मिक्सरला थोडं बारीक ग्राइंड करून घेणार आहे। दलिया मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलाय। तुम्ही बघू शकता कसं टेक्स्चर हवंय, कसं टेक्स्चर आलंय। आता याला मी एका पातेल्यात घालणार आहे आणि त्याला पाणी टाकून आपण आधी शिजवून घ्यायचंय। बारीक केल्यामुळे हा दलिया पटकन शिजतो। ही खीर तुम्ही 1 वर्षाच्या आतल्या बाळाला पण देऊ शकता। तर गोडासाठी खजूर घालायची। सुरुवातीला उकळी येऊपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे। उकळी आली की कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे आणि मधून मधून हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकतं किंवा त्याच्या गाठी पण होऊ शकतात। आता इथे आपलं दलिया छान शिजलंय। आता आपण त्याच्यात दूध घालूया। इथे मी साय पण घेतली आहे दुधासोबत आणि चांगलं मिक्स करून त्याला शिजू द्यायचंय, उकळी येऊ द्यायची। आता आपण याच्यात जायफळ घालणार आहोत किसून। पुन्हा एकदा मिक्स करू। उकळी आलेली आहे आणि गॅस बंद करू। गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटांनी मी याच्यात गूळ घालणार आहे। गूळ कधी पण गॅस बंद करूनच घालायचा। गॅस चालू असताना गूळ घातला तर आपली खीर फुटू शकते। तुम्ही यात साखर पण घालू शकता, पण मला पर्सनली ही खीर गुळात खूप आवडते आणि गुळातच छान लागते। तर तयार आहे आपली मस्त आणि हेल्दी झटपट होणारी दलिया खीर। ही खीर जर तुम्ही थोडी थंड करून फ्रीजला ठेवून खाल्ली तर ही सेम मावा कुल्फी सारखी लागते। तर तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा।